न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. राम मंदिरातील कथित दान अपहार प्रकरणी काँग्रेसची पत्रकार परिषद. राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलनाची घोषणा करण्यात आली. प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सरकारकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली. नाशिक येथील शासकीय विश्रामगृह गोल्फ क्लब येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पुणे शहराचे माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. अयोध्या येथील राम मंदिरात भाविकांकडून दान करण्यात आलेल्या रकमेच्या कथित अपहार प्रकरणावर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करत राज्यभर सत्याग्रह आंदोलन राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेत मोहन जोशी यांनी सांगितले की राम मंदिर हे देशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीबाबत पारदर्शकता राखली जाणे अत्यंत आवश्यक आहे. या कथित प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. श्रद्धा, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पक्षाची भूमिका सविस्तर मांडण्यात आली. या देशातील कोट्यावधी राम भक्तांच्या श्रद्धेला ज्यांनी तडा दिलेला आहे त्या चोरांना त्यांची गय केली जाऊ नये. आरोपीवर कारवाई झाली पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, राज्यातले सर्व वरिष्ठ नेते, खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी 11 वाजता गौराम मंदिरच्या समोरच्या गेटवर रघुपती राघव राजाराम हे सत्याग्रह आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केले गेलेलं आहे. 20,000 कोटी रुपयाची लूट ही राम भक्तांनी दिलेली देणगी असेल, दागिने असतील, चांदीच्या विटा असतील, यांच्या माध्यमातून संघ परिवार आणि भाजपशी निगडीत असलेल्या या सर्व लोकांनी केलेलं आहे. हे सर्वांच्या पुढे आता आलेलं आहे आणि हे सर्व होत असताना सुद्धा अजूनपर्यंत काही कारवाई होत नाही. राम लल्लाच्या मंदिराच्या जमिनीच्या खरेदीपासून, उभारणीपासून ते त्यानंतर झालेलं ध्वजारोहण असेल किंवा त्यानंतर करोडो राम भक्तांनी केलेल्या देणगी असेल, हे सर्व होत असताना सुद्धा पंतप्रधान या बाबतीत मौन का बाळगून आहे ते खुलासा करत नाही. कारण या राम मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, राम मंदिराचं ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झालं, राम मंदिराच्या ट्रस्टची घोषणा लोकसभेमध्ये त्यांनी केली, त्याच्यावर विश्वस्त नेमण्याचं काम आणि निवडण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. तर हे सर्व असताना सुद्धा का पाठीशी घातलं जातंय ही आमची काँग्रेसची प्रमुख मागणी आणि त्यासाठीचं आमचं उद्याचं आंदोलन. नाशिककर हे पहिल्यापासून राम भक्त आहे आणि हजारोच्या संख्येने उद्याच्या आंदोलनामध्ये हे सर्व सहभागी होतील असा मला विश्वास आहे.